नमस्कार मंडळी. तर आपण आज बनवली आहे चवळीच्या शेंगाची भाजी. एकदम हॉटेल स्टाईल आणि एकदम ग्रेव्हीवाली भाजी आहे. अतिशय पौष्टिक आणि चविष्ट भाजी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. एकदम सोप्या पद्धतीने, कुठलेही जास्त मसाले न वापरता एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे. जास्त उशीर न करता रेसिपी पाहूयात. तर त्यासाठी मी इकडे सर्व साहित्य काढून घेतलेलं आहे. तर इकडे सर्वात आधी मी थोडंसं लसूण, सुकं खोबरं आणि कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि त्या मी बारीक वाटून घेणार आहे. आणि कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे आणि लसूण, खोबरं आणि कोथिंबीर छान अशी बारीक वाटून घेतलेली आहे मिक्सरमध्ये आणि ती आता एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. त्यानंतर इकडे एक टोमॅटो मध्यम आकाराचा आणि एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर चवळीच्या शेंगा निवडून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला हव्या तशा तुम्ही निवडू शकता. मी गवारीच्या शेंगा जशा निवडतो अशा निवडून कट करून घेतलेल्या आहेत. आता त्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत. मी इकडे मीठ टाकलेलं आहे आणि मीठ टाकून स्वच्छ शेंगा धुवून घेतलेल्या आहेत. आता आपण फोडणी घालूया. तर फोडणी घालण्यासाठी एक पॅन ठेवायचा आणि पॅन ठेवल्यानंतर तो गरम झाल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि बेसिक पद्धतीने जिरं, मोहरी, लसूण, कांदा जे काही असेल ते घालायचं आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत चांगला असं तळून घ्यायचा. कांदा एकसारखं हलवत राहायचं जेणेकरून कांदा आपला करपणार नाही. आणि छान असा कांदा परतून झाल्यानंतर ते लसूण आणि खोबरे वाटून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आणि ते पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे. त्यामध्ये ते चांगलं असं लाल होईस तोपर्यंत चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. आणि कांदा चांगला लाल झाल्यानंतर एक टोमॅटो घालायचा आहे बारीक कट केलेला आणि ते पण चांगलं असं परतून घ्यायचं आहे. तुम्हाला ड्रायवाली सुकी भाजी आवडत असेल तर तशी पण तुम्ही बनवू शकता. आणि चांगला मसाला भाजल्यानंतर एक चमचा लाल मिर्च पावडर, काळा मसाला घालायचा घरी बनवलेला, एक चमचा धना पावडर घालायची, थोडीशी हळद घालायची अर्धा चमचा आणि एक चमचा मीठ घालायचं आणि चांगलं असं हलवून घ्यायचं. आणि मसाला चांगला भाजण्यासाठी आपण काय करायचं, थोडंसं पाणी घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत चांगला मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इकडे छान असं तेल सुटलेलं आहे आणि चांगला मसाला भाजून घेतल्यानंतर म्हणजे स्वच्छ धुतलेली चवळीची शेंग होती ती चवळीची शेंग घालायची आहे. तर इकडे मी चांगली स्वच्छ धुवून घेतलेली चवळीची शेंग घातलेली आहे आणि ते चांगलं असं परतून घ्यायचं आहे. एकसारखं सर्व परतून घ्यायचं आहे आणि मसाल्यामध्ये शेंग शिजवून घ्यायची आहे. सुरुवातीला पाणी घालायचं नाही किंवा काहीच घालायचं नाही. तेलामध्ये छान अशी शेंग परतून घ्यायची आहे. चांगली परतून झाल्यानंतर एक वाफ द्यायची आहे 5 मिनिटे आणि तोपर्यंत इकडे मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि ते आता चांगले मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे बारीक करून. आणि अशा प्रकारे असं बारीक शेंगदाण्याचं कूट बनवून घेतलेलं आहे मी. आणि आता 5 मिनिटे झाल्यानंतर आपली शेंग अशा प्रकारे काहीशी वाफवलेली आहे. अजिबात पाणी न टाकता छान अशी वाफवून घेतलेली आहे. आणि आता थोडंसं हलवून घ्यायचं आणि जे शेंगदाण्याचं कूट वाटून घेतलं होतं ते कूट तुम्हाला हवं त्या प्रमाणामध्ये तुम्ही घालू शकता. जास्त आवडत असेल तर जास्त घाला आणि नसेल आवडत तर नाही टाकलं तरीही काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे इकडे मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आणि थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण मला ग्रेव्हीवाली भाजी बनवायची आहे त्यामुळे. आणि कूट घालून न हलवता थोडंसं तसंच झाकण ठेवायचं आणि चांगलं असं कूट शिजून झाल्यानंतर वाफ बसल्यानंतर झाकण काढायचं आणि चांगलं हलवून घ्यायचं. आणि जर तुम्हाला अशी सुकी भाजी हवी असेल तर अशीच तुम्ही घेऊ शकता किंवा जर तुम्हाला ग्रेव्हीवाली बनवायची असेल तर थोडंसं पाणी घालून थोडीशी ग्रेव्हीवाली पण बनवू शकता. तर इकडे मला ग्रेव्हीवाली भाजी बनवायची आहे त्यामुळे मी थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं 1-2 मिनिटे चांगलं शिजवून द्यायचं आहे जेणेकरून छान असं भाजीला तेल सुटेल. तर इकडे असं मी छान असं हलवून घेतल्यानंतर 2 मिनिटे शिजवल्यानंतर छान असं आपल्या भाजीला तेल सुटलेलं आहे. बघू शकता तुम्ही किती छान अशी आपली ग्रेव्हीवाली भाजी तयार झालेली आहे. आणि छान भाजी शिजून झाल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरून थोडीशी टाकायची आहे आणि चांगलं हलवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने मी एकदम सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे. आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर कशी वाटली रेसिपी आजची नक्की कमेंटमध्ये सांगा.
नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशीच नवीन एक रेसिपी घेऊन. तोपर्यंत बाय बाय. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.